श्रीमंत डी.के. पवार माध्यमिक विद्यालय निमोरी वाणेगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या शाळेतील विद्यार्थी आहोत. भारत विकसित हिल्टन 2025 मध्ये सहभागी आहोत. आमचा विषय प्लॅस्टिक पुनर्चक्रीकरण करण्याचा आहे. सध्या प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तूंचा विद्यार्थी सध्या वापर करताना दिसतात. उदाहरणार्थ कंपास साहित्य, पेन, पाणी बॉटल व इत्यादी. या वस्तूंचा खराब झालेल्या व यूज अँड थ्रो पेन, पट्टी, तुटलेल्या कंपास साहित्य, खराब पाणी बॉटल चा करत्याने फेकलेल्या व कचरा कुंडीत टाकलेल्या पाहायला मिळतात. मात्र या वस्तूंचा कचरा सतत वाढत आहे. तोच कचरा जास्त दिसताना मिळत आहे. दुष्परिणाम प्लास्टिकची विघटन होण्यास लाखो वर्षे लागतात. प्लास्टिकमुळे आरोग्य धोका दुष्परिणाम होऊ शकतात. प्लास्टिक जळण्यास हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. प्लास्टिकमुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण होत असते. दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय. प्लास्टिकचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कमीत कमी वापर करणे. प्लास्टिकचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पुनर्चक्रीकरण हा उपाय होऊ शकतो. यासाठी आम्ही खराब किंवा फेकून दिलेल्या बॉटल्ससाठी प्रत्येक वर्गात बॉटल बॉक्स ठेवणार आहोत. या बॉक्समध्ये विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या खराब बॉटल्स टाकल्या. वस्तू जसे पेन, बॉटल, कंपास साठी 10-20 जमा काटकोन या जमा झालेल्या वस्तूंना पुनर्चक्रीकरणासाठी देऊन त्यापासून नवीन वस्तूंकडे बघावे अथवा पुनर्चक्रीकरणासाठी साहित्य जमा करणे. या व्यक्तींना देऊन प्रदूषण कमी करण्यास मदत होऊ शकते. यातील बॉटल आम्ही जमा करून त्यांनाही झाडांना पाणी देण्यासाठी एक ड्रिप यंत्रणा तयार करणार आहे. जमा करून झाडांना ठिबक प्रमाणे पाणी मिळत राहील. खास करून उन्हाळ्यात झाडांना या प्रकारे पाणी मिळाल्यास जीवनदान मिळून ते टिकाऊ घडू शकते.